पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जे पाहिजते नवीन पाहिजे, काही नेणनाची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणीजे जया ठाया ते। 275वी ओवी। ही ओवी कालही घेतली आपण। ज्या परमात्म्याच्या ठिकाणी इतकं त्याचं जे स्वरूप आहे की ते सर्व व्यापक आहे, म्हणून आपल्याही ठिकाणी आहे आणि त्याच्या संबंधी प्रत्येकाच्या ठिकाणी तो पाहिजे हवा आहे असं सारखंच असतं, पण हेच पाहिजे कळत नाही। आपण कितीतरी संसारासाठी वस्तू गोळा केल्यात, वस्तूसाठी गोळा केल्यात का वस्तूपासून सुख पाहिजे म्हणून गोळा केल्यात? तर सुख पाहिजे म्हणून गोळा केल्यात। ती वस्तू जर सुख देत नसेल तर त्या वस्तूबद्दल आपल्याला काही प्रेम राहणार नाही। वस्तू ज्या गोळा केल्या, माणसं जे आपल्या कुटुंबामध्ये इतर जे काही आपण गोळा केले, जे सोयरेधारे आहेत, त्यांच्यापासून जर आपल्याला दुःख होत असेल तर त्याच्यापासून आपण दूर होतो। म्हणजे सुखासाठी हे सगळं आहे आणि सुख हाच परमात्मा आहे, म्हणून तो पाहिजेच। दुसरी गोष्ट तो आहे हे कळत नाही, ती नेणनाची, पण त्याला जाणणं हे महत्त्वाचं आहे। आता ह्या दोन्ही गोष्टी की ज्याच्या ठिकाणी त्याच्या पाहिजेपणाची जाणीव झाली, प्रयत्न करू लागला, नेणणं घालवलं, तिथं जाणणं आणलं, त्याला जर काय प्राप्त झालं असेल तर तो हा आदिपुरुष, आद्य पुरुष का म्हणजे जया ठाया ते। त्याला असं सांगतात की अहम ब्रह्म हे स्फुरण, हेच आद्य नारायण। आद्य नारायण कोण आहे? तर जिथं ह्या स्फुरणाची निर्मिती झाली की मी ब्रह्म आहे असं जे काही स्वरूप आहे ते आद्य नारायण, आणि तो पुरुष आमच्या ठिकाणी आहे। तोच पुरुष ह्या संपूर्ण वृक्षाचं मूळ जिथं आहे त्या वृक्षाच्या मुळाचा आधार आहे, तिथून हे सगळा काय वृक्ष पुढं आला। आता तिथं जाऊन जे पोहोचले, जिथं गेलं असतं ज्याच्या ठिकाणी काय होतं की प्राप्ती होते, त्याला आता बाकीचं काहीच नाही, म्हणजे हा संसार शून्य झाला त्याच्या पुढे। तेतही उपाधीचा ओथंबा, घेऊनी श्रुती उधविती जिभा, मग नामरूपाचा बडंबा करीती वाया। याच परमात्म्याला समजून देण्याकरता जसं सर्वव्यापक असतं ते उपाधीत आल्याशिवाय घेता येत नाही, म्हणजे संकुचित करावं लागतं, तेव्हा त्याचं काय होतं, ज्ञान व्हायला सोपं जातं। तसं झालं तुमच्या आमच्या ठिकाणी काय आहे की ही श्रुती माऊलीच आहे, तिने आमच्या ठिकाणी उपयोग व्हावा म्हणून माया नावाच्या उपाधीमध्ये या भगवंताला काय केलं, आश्रय दिल्यासारखं, म्हणजे ही माया उपाधीच त्याच्या ठिकाणी आश्रयाला आली। त्या उपाधीनं जे जे काही उभा केलं त्या उभा केलेल्या परमात्म्याच्या प्रत्येक काय आहे सगुण रूपाला नामरूप आलं, आणि हे सगुण रूप तुमच्या आमच्यासाठी सोपी केली। कित्येक वेळा नामरूप हे जगत आम्हाला त्रासदायक आहे असं सांगितलं, आणि परमात्म्याच्या सगुण रूपाचं नामरूप ज्याच्या ठिकाणी एकत्वाला येतं त्याचं योग्य होतं ना, म्हणजे नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित, तुकोबाराय म्हणतात। कोणत्या नामरूपाच्या ठिकाणी? तर ज्या भगवंताचं रूप ध्यान वेदानं वर्णन केलं आहे आणि त्याचं नामही निश्चित केलं आहे, मग ते जे काही रूप आहे, उदाहरणार्थ जे विठ्ठलाचं रूप आहे ते रूप म्हणजे त्याच्या ठिकाणी काय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या,
हे रूपाचं वर्णन आहे, हे ध्यानाचं वर्णन आहे. आणि हेच ध्यान त्या ध्यानानं आमच्या ठिकाणी काय होतं, जात आहेत. पण नंतर काय होतं, हे सगळं वाया. कारण या सगळ्या गोष्टी श्रुतीने आमच्या पुढं आणल्या असल्या तरी ती माया नावाची उपाधी सोडूनच जायचं आहे परमात्म्याकडं. म्हणून तिथे एकदा पोहोचलं की मग ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ठिकाणी काय आहे, बाजूला होतील. पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्षू योगज्ञाना वळघले, पुढती न यो इया निघाले पैजा जेथ. आता जे काही ज्ञानी आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती सुरू झाली की ज्यांनी आपल्या ठिकाणचं हे जगत याला दूर केलं आहे आणि स्वतःच्यातला मीपणा दूर केला आहे, त्यांचंच वर्णन चाललं आहे. असे जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, तर हा सगळा जो काही असलेला इहलोक आहे तो भवलोकच आहे. कारण काय, हे सतत काय आहे की क्षणिक आहे. उदयाला येतो अस्ताला जातो, उदयाला येतो अस्ताला जातो, हे सतत ह्याचं चालू आहे. म्हणून हा काय आहे, भव आहे. आणि ह्याच्याबद्दलचं जे काही आहे इहलोकाचं सुख, याच्या संबंधी सगळे जीव झटतात, सगळे जीव त्याच्याकरता तर संसार गोळा करतात. पण आता यांना मात्र ते नको आहे. त्यांनी त्याचा त्याग केला आणि स्वर्गाचाही त्याग केला. स्वर्गा जाणे सांडी, भवविषयी कान झाडी, दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाच्या. असे जे श्रवणासाठी अत्यंत आतुर होते त्यांनी स्वर्गसुखाचे वर्णन त्याजलं आणि भव म्हणजे इहलोकाचंही त्याजलं. आणि मग कुणीकडे गेले, अध्यात्मज्ञानी बुडी, मग ते सतत परमात्म चिंतनामध्ये गुंतून गेले. असे जे आहे त्यांना मुमुक्षू म्हणायचं. कारण आता यांना फक्त काय मोक्षच पाहिजे. आणि हे खरे कोण आहेत, तर हेच खरे दैववान आहेत की मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर ज्याच्या अंतःकरणात मोक्षाविषयीची अत्यंत तीव्र इच्छा होते, तो या मनुष्य देहाला आला, त्याचं त्यांनी अत्यंत सार्थक केलं. मोक्षरेखे आला, भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. तेव्हा या सगळ्या गोष्टी, त्या रस्त्याला जो कोण आला आहे तो भाग्यवान आहे. आणि त्या रस्त्याला आल्यानंतर सगळ्या खाणाखोणा समजून देणारे साधू आहेत. म्हणून साधूचा अंकिला, साधू जसं सांगतात तसं. एकंदरीत काय आहे, एक नदी होती आणि त्या नदीतनं पाणी भरपूर होतं. मग ती काय झालं, एकाला पलीकडे जायचं होतं आणि तो पहिल्यांदाच तिथं आला. पण त्या घाटावरून उतरताना कसं जावं विचार करू लागला. मग तिथं काही बसले होते भीक मागायला, पांगळा होता, आंधळा होता. त्यांनी मनामध्ये विचार करत असताना सहज कसं जावं बाबा, हे पाणी तर जास्त दिसतंय, कसा आहे रस्ता. तर तो आंधळा म्हणला, असं खाली उतरा, थोडं सरळ पुढं जा, मग उजवीकडं वळा, पुन्हा तिकडं तुम्हाला उजव्या पायाकडं दगड लागायला लागले की पुन्हा डावीकडं वळा, मग पुढं जा. आणि तिथून पलीकडे गेलं की मग तुम्हाला आणखीन सरळ रस्ता लागेल. मग आता हा गप्प बसला त्याचं ऐकून. पुन्हा पांगळा लागला सांगायला, हे सांगतोय तेच बरोबर आहे, तुम्ही असं गेला की झालं. पण तेवढ्या वेळात पुढून एक व्यक्ती आली त्या पाण्यातनं चालत आणि मग त्याला विचारलं त्यांनी, अहो इथनं जायचं आहे. काही नाही म्हणलं, उतरलं, दगड लागायला लागले की जरा बाजूला सारखायचं, पुढे गेल्यावर इकडं दगड डाव्या पायाला लागायला लागलं की जरा उजवीकडं, असं करत जाता येतं. बरं म्हणला, जातो. मग तो आंधळा म्हणला, आम्ही हेच सांगितलं का नाही. तो पांगळा म्हणला, आम्ही काय दुसरं सांगितलं का. ते म्हणलं, तुम्ही ऐकून सांगताय, हे अनुभवानं सांगतात. मग जो अनुभवानं सांगतो ते मला खरं वाटलं. मग मुमुक्षुनी जे काही योगज्ञानाकडे गेले ते अनुभवी लोकांकडे गेले आणि मग त्यांनी ज्ञानही प्राप्त करून घेतलं आणि ज्ञानाबरोबर योग चालू केला. योग म्हणजे ध्यान अभ्यास. हे ज्ञानप्राप्तीनं आणि ध्यान अभ्यासानं जेव्हा तिकडं जावं लागतं तर आहे. आणि मग मात्र त्यांच्या ठिकाणी खात्री झाली, हे ज्ञानी सांगतात त्याप्रमाणे मी आता
त्या ठिकाणाला निश्चित जाईन. आणि एवढंच काय, मी तर मोक्षाच्या ठिकाणी जाईनच जाईन, पण परत कधी ह्या भव आणि स्वर्गाकडे येणार नाही असं तुम्हाला पैजेवर सांगतो. तुम्हाला काय आहे, प्रतिज्ञा घेऊन सांगतो की परत इकडे कधी येणार नाही. कारण ते जे स्थान आहे तिथं गेलो असता पुन्हा कधी यायची गरजच नाही. हे काय आहे, त्या मुमुक्षच्या ठिकाणी योगियांच्या भेटीनंतर, ज्ञानियांच्या भेटीनंतर आणि अभ्यासाची सुरुवात झाल्यानंतर खात्री पडते. आपण जे करतो तो रस्ता योग्य आहे ना, आपल्याला जे प्राप्त होणार आहे अजून प्राप्त झालं नाही, पण हे सांगतात त्या अर्थी प्राप्त होणारच आहे असं जे त्याच्या ठिकाणी झालं. त्यामुळं पुढती न येऊ इया निघाले पैजा जेथ, मी आता परत इकडे येणार नाही अशा तऱ्हेची काय केली, पैज मारली. हे कोणाला, इतर सामान्याला, की जे जे ह्या वाटेने जायचा विचार करतात, ह्यांच्यासारखं प्रयत्न करत नाहीत, ह्यांच्यासारखे ते मुमुक्षू नाहीत, पण ऐकून घ्यायची तयारी एवढंच आहे. त्यांना सांगितलं की असं ठिकाण आहे की तिथं गेला असता परत यायचं काही नाही. संसाराच्या पाया पुढा पळती वीतराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा. आता काय असतं की काही गोष्टी अशाच आहेत की तुम्हाला काही करावं लागतं असं नाही, करायला भाग पाडलं जातं. संसार आम्हाला काही काय आहे ते करायला भाग पाडतो. कारण देह प्राप्त झाला म्हणजेच कर्म प्राप्त झालं. देह आहे की कर्म आहे, आणि कर्म आहे करायला लागलं म्हणजे कर्म म्हणजे संसार. मग हा काय करतो आहे, आम्हाला सतत मागं येतो. आता त्याच्या ठिकाणी आम्हाला गुंतून ठेवण्याची, कोणाच्या ठिकाणी, संसाराच्या ठिकाणी आम्हाला गुंतून ठेवण्याची शक्ती, तो त्याच्यामध्ये काय आहे की जसं आता आम्ही बोलताना म्हणत असतो, आता एवढं काम संपलं की झालं मोकळा, म्हणजे काय करू, मग काय असेल ते पुन्हा बघूया. मग तो मोकळा झाला म्हणूनच तर दुसरं काम त्याच्या पुढे येतं. पुन्हा तेवढं झालं की झालं मोकळा म्हणूनच तर तिसरं काम येतं. म्हणजे जसा खो खोच्या खेळामध्ये एकाला खो दिला, तो दमला की दुसऱ्याला खो असतोच, म्हणजे त्याच्यावर मागे लागणारे कायम आहेत. तसं हे जे आहे ते मागं लागतं आहे. पण यांच्या ठिकाणी वीतराग होडा, वैराग्य इतकं पक्कं आहे की त्या पक्क्या वैराग्यानं सांगितलं, किती मागं ये, तुला नाही सापडायचो आम्ही, तो आमच्या ठिकाणी काही जरी करत असला तरी नाही. मग त्यांनी काय केलं, तर ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्म काढा. मग जे जे काही कर्म केलं असता, योग्य कर्म केलं असता, ब्रह्मपदापर्यंत जाता येतं, ब्रह्मलोकापर्यंत जाता येतं. हे सगळं सोडून दिलं, पुन्हा पुन्हा कर्मात गुंतायचंच नाही. म्हणून या काय आहे की काही गोष्टी अशाच आहेत की जोपर्यंत संसारातल्या मोह त्याच्याकडं तो गुंतत नाही असं बघितलं की मग लोकांतरातल्याच पदांचा मोह लावला जातो. हे संसाराचंच काम आहे. ठीक आहे म्हणला, तू ह्याच्यात नाही सापडत तर त्यात सापडत. पण हे असेच इतकं त्यांचं वैराग्य पक्कं आहे की तिथं गेला असता तिथंही नाही. असं मागं झालं आपल्याला 6व्या अध्यायात की जे जे काही तपोज्ञानी होते आणि त्यांचं पूर्णत्व झालं नाही आणि देह पडला, मग त्यांना पुढं काय मिळेपर्यंत कुठलं तरी स्वर्गातलं ठिकाण दिलं. मग ते स्वर्गात गेल्यानंतर त्यांना स्वर्गीय भोग कितीतरी पुढे यायचे, हे ते पण हे कशाकडेही पाहत नसत. तिथले म्हणायचे, अहो हे भोग भोगण्यासाठी तर आम्ही पुण्यकर्म केलीत, यज्ञयाग केलेत आणि आम्ही इथं आलो आहे, म्हणून तर आम्हाला हे भोग मिळतात. आणि तुमच्या पुढे एवढे भोग आले तरी तुम्ही म्हणजे आम्ही याच्यासाठी आलोच नाही, आम्हाला ह्याची काही गरज नाही. त्याप्रमाणे हे सगळे त्याला ओलांडून जातात. ब्रह्मपद जरी समोर यायला लागलं तरीसुद्धा यांच्या ठिकाणी काय आहे की इच्छा नाही. त्याला काय करतात, ओलांडून घालती मागा, म्हणजे ते बाजूला सारायचं. कारण हे सगळं अलीकडचं आहे, मोक्षपद त्याच्या पलीकडं असल्यामुळे पुढं जायचं. अहंतादिभावा आपुलिया, झाडा देवोनी आघव्या
पत्र घेती ज्ञानिया पत्र घेती ज्ञानिये जया मूळ घरासी. आता हे अत्यंत महत्त्वाची ओवी काय आहे की कुठं कुठं सुधारणा व्हाव्या लागत्याल आणि त्या झाल्या तरच आपले जे काही आहे परमार्थीय क्रम ते पूर्ण होतील. सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्या ठिकाणी असलेली अहंता, हा जो काय अहंकार आहे कशाबद्दलचा, देहभावाबद्दलचा. एरवी संसारातला मी करता उभा राहतो, पण संसारातला मी करता उभा राहून थोडाफार परमार्थाकडे वळाला तर मग परमार्थातला मी करता उभा राहील. मग परमार्थातलं जे काही साधन असेल तिथं मीपणा उभा राहील. हे सगळंच ज्यांनी सोडून दिलं आहे. एवढंच काय की जी काही आहे अहंता, दुसरा असलेली ममता, मोह, हे सगळं एवढं त्याच्याही पुढं यत्किंचितसुद्धा वासना कशाची होऊ द्यायची नाही. हेही ज्यांनी बाजूला केलं आणि जेवढं काही जवळचं आहे, मुळात काय आम्ही एखादी गोष्ट काय करू की टाळू, निग्रहानं टाळू. पण जर ते प्रारब्धाला आपल्याला भोगायलाच द्यायचं असलं तर, कारण जे जे काही भोग मिळतात ते जर प्रारब्धाकडून असतील तर प्रारब्ध ते भोग आमच्या पुढं आणून देतील. पण हे वैराग्यशील असे आहेत की तेही बाजूला काढतात. म्हणून ते सांगतात की झाडा देऊनी आघविया. एक काय आहे, नर्मदेचे परिक्रमा करताना असं एक गाव आहे की तिथं कसलाही यात्रेकरू असू दे त्याचा झाडा घेतला जातो. म्हणजे त्याच्याजवळ जे जे काय असेल ते सगळं काढून घ्यायचं. कपडेसुद्धा तेवढे पुरतं काय लागते तेवढे. मग त्या गावाचंच नाव झाडा. ते सगळं काय करतो सगळं आणि मग तो आपला निघतो. पण पुढं असं आहे की जे काही आहे खाणं पिणं अंथरूण सगळ्या सोयी होतात, कुठंच काही पडत नाही कमी. हे सगळं जसं पाहिलं तसं ह्यानी काय आहे, झाडा म्हणजे आपल्याजवळचं जे आहे ते सगळं सोडून द्यायचं, काही ठेवायचं नाही. इतकं पक्कं होईल तेव्हा जेव्हा त्याच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीबद्दलची जी काय आहे ती नुसती नाही तर त्याची आसक्तीसुद्धा निघून गेली. म्हणून वैराग्य इतकं परिपक्व झालं की त्या वैराग्याची त्याच्या ठिकाणी काय आहे की अगदी म्हणजे ज्याला कडकडीत वैराग्य म्हणतात. आणि मग असं सांगतात की जया वैराग्य लाभू झाला तया श्रीगुरु भेटला. म्हणजे इतकं वैराग्य असतं तेव्हा श्रीगुरु भेटतात. एरवी मग वैराग्याची जी काही आमच्याजवळची तयारी होऊ लागली, हे सगळं आहे हे त्याज्य आहे हे कोणी शिकवलं? मग हे पण सद्गुरूनेच शिकवलं. पण जेव्हा परिपूर्ण वैराग्य आमच्याजवळ होतं तेव्हा सद्गुरूचं महत्त्व कळतं. आता जर काही असेल तर ते श्रीगुरु पत्र घेती ज्ञानिया जया मूळ घरासी. आता हा जो काही परमात्मा आहे ते मूळ घर आहे आणि तिथं जाण्याकरता आम्हाला श्रीगुरूकडून प्रशस्तीपत्रक किंवा दाखला मिळतो की आता तिथं जाता येत. म्हणजेच काय मिळतं तर श्रीगुरूपासून नाम मिळतं, गुरुमंत्र मिळतो आणि ह्या गुरुमंत्राला आम्हाला परमात्म्यापर्यंत जाता येतं. हे आम्हाला काय आहे की एक प्रकारचं पत्रच आहे की परमात्म्यापर्यंत जाण्याचं पत्र मिळालं. आता तिथं गेला, जसं एखादा राजा आहे आणि त्याच्या तिथं जायचं असलं तर द्वारपाल असतात. एक पुढच्याच आहेत मध्ये आहेत, पण तिथं पोचण्याचं अधिकाऱ्याचं जर पत्र असेल तर त्या द्वारपाल म्हणतो जा, तुमच्याजवळ पत्र आहे. पुढचा म्हणतो जा. तसं सद्गुरूने आम्हाला पत्र दिलं, प्रशस्तीपत्रक दिलं आणि मग मात्र परमात्म्यापर्यंत जायचं आहे. आणि परमात्म्याला ते पत्र किंवा तो दाखला, ते प्रशस्तीपत्रक योग्य वाटलं म्हणजे परमात्म्याशी एकरूपता झाली. जसं कुठल्याही पदाचा अधिकारी व्हायचा असलं तर त्याचं प्रमाणपत्र असावं लागतं, मग तो त्याचा अधिकारी होईल. हा तहसीलदार आहे त्याचं प्रमाणपत्र पाहिजे, हे कलेक्टर आहे ह्यांचं प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे त्यांची जी परीक्षा आहे ते प्रमाणपत्र असलं की तिथं त्या पदावर जाता येतं. तसं हे प्राप्त झालं की मग मात्र त्या घराला मूळ घराशी आता परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होता येतं. अर्थात शुद्ध वृत्तीशिवाय जाता येत नाही ना. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी
इंद्रिया सवडी लपू नको. ही सर्व माया आणि इंद्रिय ह्यांचा झाडा झाला. मग झाली निजवृत्ती. आणि तीच निजवृत्ती कुठं असेल तर परमात्म्याच्याकडं जाण्यास योग्य झाली. निजवृत्ती होणं हेच प्रशस्तीपत्रक आहे. पण कशाने होईल? सद्गुरूंनी दिलेल्या मंत्रानेच होईल. तीच वृत्ती आत्तापर्यंत होती, पण आता त्या वृत्तीच्या ठिकाणी ह्या नामाची धारणा झाल्यामुळं तिच्या ठिकाणी मार्जन झालं, शुद्ध झाली आणि मग ती परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झाली. हे सगळं ह्याचं घडलं. जो कोणी आता वर सांगितला का नाही की ज्याने भवाचा विषयी सोडून दिलं, स्वर्गाविषयी सोडून दिलं, किती पाठीमागं लागलेला संसार त्याला सोडून दिलं, असे जे काही वैराग्यशील होते त्यांच्यापुढं ब्रह्मपद आलं तरी त्याला ओलांडलं, ते इतका सगळा परिपक्वतेत सद्गुरूच्या सान्निध्यात सद्गुरूने दिलेल्या नामानं परमात्मा स्वरूपाच्या घरी जाता आलं. जी एका वस्तूचे नेणणे आणिले थोर जगा जाणणे, नाही ते नांदविले जेणे मी तू जगी. आता या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत काय झाल्या? परिपक्वतेच्या दिल्या. परत एकदा सांगितलं की हे सगळं जगत आणि जगताचा संबंध का झाला, कोणापासून संबंध झाला आमचा? तर ते सांगतात नेणण्यापासून. नेणणं कोणाचं? तर वस्तूचं नेणणं. परमात्मा स्वरूप ही एक वस्तू आहे. परमात्मा एक वस्तू असे, ही जी वस्तूच आहे. आणि त्या वस्तूला नाही जाणलं की मग मात्र आमच्या खटाटोपी सुरू झाल्या. मग त्या सगळ्या खटाटोपीनं हे संपूर्ण जगत निर्माण केलं. आणिले थोर जगा जाणणे, हे सगळं आता इतकं जग आहे, त्या जगात कितीतरी गोष्टीत त्यासुद्धा सगळ्याच आम्हाला जाणल्या जातात असं नाही. सगळं जग कळालं का? पण कळून घ्यायची हौस आहे ना. सतत मग मनुष्य कोणी कोणाला बोलत असले तर काय चाललं आहे तुमचं, झालं काय पाहत असलं, काय तुम्ही काय पाहता, काय ऐकता, सगळं असं काय असेल. माणसाला अज्ञान नकोच असतं. ते सतत समजून घ्यायचा प्रयत्न करतो, पण जे समजून घेतो आहे त्याने अज्ञान जातं असं त्याच्याजवळ नाही, पण तो त्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एक परमात्मा स्वरूपाचं नेणं झालं म्हणून जगत आमच्या पुढं आलं. जगताचा संबंध लागला आणि त्या संबंधानं जे काही असेल ते आमच्या ठिकाणी झालं. आता त्या सगळ्यातून मग मी निर्माण झाला आणि बाकीचं सगळं तू निर्माण झालं. ह्या मीनी तूनी आमच्या ठिकाणी हे सगळं काय आहे की नांदवलं, म्हणजे त्याच्यातच गुंतलो आम्ही, त्याचीच सेवा करत राहिलो. हे कधी झालं तर केवळ वस्तूचं नेणं. वरती पाहिलं की ज्या वस्तूला जाणलं आणि तिथं एकरूप झालेले, आता जे कोणी ह्याच्यापासून दूर राहिले होते त्यांचं कुठं राहिलं, का चुकलं? म्हणून स्वरूपी अज्ञान दृश्य सत्यकल्पी वर्ते नामरूपी निरंतर, म्हणजे तो नामरूपात निरंतर गुंतलेला आहे. पै जेथोनी हे येवढी विश्वपरंपरेची वेलांडी, वाढती आशा जैसी कोरडी दैवाची. आता हा ज्या वस्तूचं नेणं नाही तिथूनच ही विश्वपरंपरा सुरू झाली. ही विश्वपरंपरा कशी आहे तर वेलांडी, म्हणजे एखादा वेल असल्यासारखी. असं सांगतात की झाड मोडे बीज होय, बीज मोडे झाड होय, झाड बीजी सामाये, ऐसे कल्प कोडी जाये परी जाती न नासे. तसं विश्वम परंपरेमध्ये विश्व एकच सतत आहे असं नाही, सारखं बदलते. मग एक जातं दुसरं येतं म्हणून त्याला परंपरा म्हटलं. ह्याच्यातली विश्वात जेवढे काही आले त्यांची जात संपली नाही, पण सतत त्याच्या ठिकाणी राहिली. हे जे परंपरा आहे आणि या परंपरेत जे गुंतलेत त्यांनी काय केलेलं आहे की आत्तापर्यंत ह्यातलं काहीतरी आपण पूर्ण करू अशी आशा धरून राहिलेत. हे आशा धरणारे हे निदैवी, ह्यांच्या हातात काय आलं? म्हणजे आपण एवढा सगळा संसार केला तरी काय केलं आपण, पुरं केलं असं कधीच वाटत नाही.
म्हणून नेहमीच अपुरा वाटणारा हा त्याचं कारण आहे की हा पुरा करणार नाही आपण, आणि तो पुरा करता येत नाही हेच निदैव. पार्था ते वस्तू पहिले, आपण पे पै आपुले, पाहिजे जैसे हिवले हिव हिवे. तेव्हा याच वस्तूकडं, जी निर्णयातनं आता ह्या 2 ओव्या सांगितल्या, पण जी वस्तू आहे त्या वस्तूकडं एकरूप होणं, याचं कारण काय? ती वस्तू आणि आपण 2 नाहीतच, ती वस्तू आणि आपण एकच आहोत. पण तिथून आपण दुसरे आहोत असा आपला जो काही झालेला समज आहे तो दूर करण्याकरता आपण तिथं गेलं पाहिजे. म्हणजे जसं थंडीने थंडीलाच मिसळावं, त्याप्रमाणे हे जे एकरूपच आहे, आता त्या एकरूपतेमध्ये आपल्याला ते आपलं स्वरूप करावं लागेल. का करावं लागेल? तर ह्याच्यापासून आपण दुरावलो म्हणून. मग आता त्याच्यासाठी आपण पे पै आपुले, तेव्हा आपलं स्वरूप हे, आपण आपल्या स्वरूपाशी एकरूप होण्याची गरज आहे. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या जगाचा संबंध राहील, सुखदुःख येईल. त्याच्याकरता त्याच्याशी एकरूप होणं गरजेचं आहे. आणि काही एकतया ओळखन असे धनंजया, तरी जया का भेटलिया येण्याची नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या सगळ्यामध्ये आपण ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालो, हे कसं काय ओळखावं? जसं मागं सांगितलं की ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीचे ओळसे. आम्ही ब्रह्मरूप झालो असं जर म्हटला तर ते म्हणत असलं तर पुन्हा जन्माला येतो आहे ना. म्हणजे जोपर्यंत तो जन्माला येतो आहे तोपर्यंत तो ब्रह्मरूप झाला असं कसं होईल? मग आता जो परत जन्माला येत नाही, परत जन्माला येण्याचं भांडवल नाही, येण्याच्या कुठल्या खाणाखुणा नाहीत, हा याची ओळख आहे की आता तो तिथे एकरूप झाला आहे. हे ओळखावं. ओळखण्याकरता आपल्याजवळ जर काही असेल तर त्याच्या ठिकाणी पुन्हा कोणत्या प्रकारचं काही नाही. असं सांगतात की वासनेचा क्षय हाच मोक्ष. त्यामुळं वासनेचा क्षय होणं ही त्याची ओळख आहे. मग त्याच्याकरता काय होईल? त्याच्याजवळची वासना आहे की नाही ह्या तपासण्या झाल्या आणि ते जर ओळखायला आलं की ह्याच्या ठिकाणी कुठली वासना नाही, मग कसा झाला हा? की आता हा ब्रह्मरूप झाला. काय झालं होतं? जनकाची तिथं सभा भरली आणि ह्या सभेमध्ये कोण आहेत ह्याच्यामध्ये झालेले की ज्यांच्या ठिकाणी काय आहे? ब्रह्मसाक्षात्कार झाला आहे, जे ब्रह्मस्वरूप झालेत असे कोण कोण आहेत? आता ही चालली तपासणी. आणि तेवढ्यात तिथे एक नग्न स्त्री आली, अंगावर काही कपडा नाही अशी. मग ते बाकी जेवढे तिथं होते की आम्ही ब्रह्म जाणणारे, आम्ही ब्रह्मवेत्ते किंवा आमचं ब्रह्मस्वरूप आहे, हे सगळ्यांनी मानाखाली घातल्या. फक्त याज्ञवल्क आणि जनक राजा तेवढंच त्या स्त्रीकडं पाहिले. आणि मग हे बाकीचे सगळे जे काही होते त्यांनी काय केलं की खाली मान घातली, कारण ही नग्न स्त्री हिच्याकडंच कसं पाहावं. मग ह्यानंतर मात्र असं लक्षात आलं की ती स्त्री म्हणली, तुम्ही सगळे खोटेत, हेच दोघं आहेत. कारण तुम्हाला समोर जे काय आलं आहे त्यामध्ये काय आहे ह्याचं जाणीव तुम्हाला, म्हणजे तुम्ही अजून द्वैतात आहेत. ही स्त्री हा पुरुष असं तुमच्याजवळ द्वैत आहे. तेव्हा ज्यांच्याजवळचं द्वैत नाहीसं झालं आहे ते झालेत ब्रह्मस्वरूप, ते ब्रह्मवेत्ते आहेत. ह्यांना तेवढ्यातही पटलं नाही. ह्यांना असं कसं म्हणले, ह्यांना अजून काहीतरी पुरावा द्या. तर तिथं काय केलं होतं, एक सोन्याची गाय ठेवली होती. ती सोन्याची गाय तिथं काय, आता सोन्याची असल्यामुळं ती निर्जीवच ना. म्हणजे दाखव याज्ञवल्का, ही गाय चालवून दाखव, म्हणजे हिला सजीव करून दाखव. मग त्यांनी आपल्या तिच्या पाठीवर हात टाकला, चल बाई, की लागली गाय ती चालायला. आता म्हणले ह्यांना नाही म्हणताच येत नाही आपल्याला, कारण हे जे काही आहेत, म्हणजे जसं चांगदेवाच्या लक्षात आलं की वाघावर आपण स्वार होऊ शकतो, हा क्रूर प्राणी, पण त्याच्यावर आपण अधिकार गाजवला, पण हे निर्जीवावर सत्ता गाजवतात. म्हणजे आपल्यापेक्षा केवढे मोठे आहेत, हे भिंतीला चालवतात, आपण वाघ चालवतोय. हे सगळं आहे हे ओळखणे. अशा तऱ्हेची स्थिती दिसू लागली की ओळखता येतं.
परितया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रळयांबूचे जैसे भरलेपण. तेव्हा या ज्ञानानं परिपूर्ण झाला. म्हणजे जसं महाप्रलय आल्यावर सगळीकडं पाणीच पाणी, तसं ह्यांच्या दृष्टीनं सगळीकडं ज्ञानच ज्ञान, ज्ञानस्वरूपच सगळीकडं. एकार नव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. आता काही तिथं उरलं नाही, अशी त्या ज्ञानियांची अवस्था असते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.